राज्य मागासवर्गाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्याकडून मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सादर। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल। 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये तो पारित केला जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मराठा समाजाला मागासलेपणाच्या आधारावर आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण दिलं जाईल। सर्वोच्च न्यायालयात राहिलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जरांगेंना आवाहन। तर मराठा आरक्षण देताना इतर कुणावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंना पटेल अथवा पटणार नाही, पण मराठा समाजाला पटेल असं आरक्षण देऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मागासवर्ग आयोगाचं मागासलेपण तपासण्याचं काम पूर्ण। मागासलेपणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। अहवालात काय आहे हे सांगण्याचा आमचा अधिकार नाही, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी मधनं नको, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। न्यायमूर्ती शुक्रेंनी सादर केलेल्या अहवालावर आमचा आक्षेप। शुक्रेंनी दिलेला अहवाल कोर्टात टिकणार नाही, प्रकाश शेंडेंची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर प्रतिक्रिया। 6 दिवसात 27 लाख लोकांचं सर्वेक्षण कोणत्या आधारावर केलं? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। तर हे सर्वेक्षण मराठा समाजाची फसवणूक करणारं आहे का? पटोलेंची प्रतिक्रिया। सर्वेक्षण आणि सरकारच्या कामावर आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।